नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे 27 जून 2025च्या चालू घडामोडी म्हणजेच इंटरनॅशनल आणि नॅशनल लेवलचे करंट अफेअर्स। चला तर सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, इंटरनॅशनल सोसायटी ऑफ ब्लड ट्रान्सफ्यूशन्स द्वारा मान्यताप्राप्त नवीन रक्त समूहाचं नाव काय आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, EMM नेगेटिव्ह हे नवीन रक्तसमूहाचं नवीन नाव आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 2, इंटरनॅशनल सोसायटी ऑफ ब्लड ट्रान्सफ्यूशन्स संस्थेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, नेदरलँड या देशामध्ये इंटरनॅशनल सोसायटी ऑफ ब्लड ट्रान्सफ्यूशन संस्थेचे मुख्यालय आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 3, इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी आणि कोणत्या देशाने मिळून कॉन्व्हेक्स 3 सरावाचे आयोजन केले होते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, रोमानिया या देशाने इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी आणि कॉन्व्हेक्स 3 सरावाचे आयोजन केले होते। पुढचा प्रश्न आहे नंबर 4, त्रिपुरा भारतातील किती वेळा संपूर्ण साक्षर राज्य बनले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 3 वेळा त्रिपुरा हे राज्य भारतातील संपूर्ण साक्षर राज्य बनले आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 5, द न्यू वर्ल्ड 21 सेंचुरी ग्लोबल ऑर्डर अँड इंडियन बुक कोणी लिहिले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, राम जाधव यांनी हे बुक लिहिलेलं आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 6, 2025 पुरुष FIH हॉकी ज्युनियर विश्वकपचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, तामिळनाडू या राज्यामध्ये 2025 पुरुष FIH हॉकी ज्युनियर विश्वकपचे आयोजन करण्यात येणार आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 7, राम माधव यांनी लिहिलेल्या द न्यू वर्ल्ड 21 सेंचुरी ग्लोबल ऑर्डर अँड इंडियन बुक चे प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, जगदीप धनखड यांच्या हस्ते राम जाधव यांनी लिहिलेल्या द न्यू वर्ल्ड 21 सेंचुरी ग्लोबल ऑर्डर अँड इंडिया बुक चे प्रकाशन करण्यात आले आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 8, 9व्या उपक्रमाची सुरुवात कोणत्या राज्यात करण्यात आली आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, उत्तर प्रदेश या राज्यामध्ये 9व्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 9, इफ्को द्वारा कोणत्या देशात पहिला नॅनो फर्टिलायझर प्लांट स्थापन करण्यात आला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, ब्राझील या देशामध्ये इफ्को द्वारा पहिला नॅनो फर्टिलायझर प्लांट स्थापन करण्यात आला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 10, 9व्या उपक्रमाचा उद्देश किती वर्षाच्या मुलींना व्यावसायिक प्रशिक्षण देणे आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 16 ते 18 या वयोगटातील मुलींना 9व्या उपक्रमाचा उद्देश व्यावसायिक प्रशिक्षण देणे आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 11, जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन कधी साजरा करण्यात येतो? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 26 जून रोजी जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात येतो। पुढचा प्रश्न आहे नंबर 12, JCB पुरस्कार बंद करण्यात आला आहे, तो कोणत्या क्षेत्राशी संबंधित दिला जात होता? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, साहित्य या क्षेत्राशी संबंधित JCB पुरस्कार बंद करण्यात आला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 13, JCB पुरस्कार बंद करण्यात आला असून तो कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला होता? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 2018 साली हा पुरस्कार सुरू करण्यात आला होता। पुढचा प्रश्न आहे नंबर 14, कॉन्व्हेक्स 3 2025 अभ्यासाचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, रोमानिया या देशामध्ये कॉन्व्हेक्स 3 2025 अभ्यासाचे आयोजन करण्यात आले आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 15, लालू प्रसाद यादव यांची सलग कितव्यांदा राजदच्या
अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 13व्यांदा लालू प्रसाद यादव यांची सलग 13व्यांदा नियुक्ती झाली आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 16. 41 वर्षानंतर भारतीय व्यक्ती शुभांशु शुक्ला यांनी स्पेसएक्सच्या कोणत्या रॉकेटमधून अंतराळात झेप घेतली आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी फाल्कन 9 या रॉकेटमधून 41 वर्षानंतर भारतीय व्यक्ती शुभांशु शुक्ला यांनी अंतराळात झेप घेतली आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 17. नाटो शिखर परिषद 2025 कोठे पार पडली आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नेदरलँड या ठिकाणी नाटो शिखर परिषद 2025 पार पडले आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 18. नाटोमध्ये किती सदस्य आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नाटोमध्ये 32 सदस्य देश आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 19. नाटो शिखर परिषद 2025मध्ये 2035 वर्षापर्यंत दरवर्षी GDPच्या किती टक्के रक्कम संरक्षण खर्चासाठी देण्याचे मान्य केले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 5% रक्कम ही संरक्षण खर्चासाठी देण्याचे मान्य केले आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 20. महाराष्ट्रात 26 जून रोजी कोणता दिन साजरा करण्यात येतो? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सामाजिक न्याय दिन हा महाराष्ट्रात 26 जून रोजी साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न आहे नंबर 21. भारतात लावलेल्या आणीबाणीला कोटी वर्ष पूर्ण झाले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 50 कोटी वर्ष पूर्ण झालेले आहेत भारतातील लावलेल्या आणीबाणीला. पुढचा प्रश्न आहे नंबर 22. महाराष्ट्रात कोणाच्या जयंतीदिनी सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न आहे नंबर 23. जागतिक शांतता निर्देशांक 2025मध्ये 163 देशांच्या यादीत भारताची रँक कितवी आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 115वी रँक ही भारताची जागतिक शांतता निर्देशांक 2025मध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 24. जागतिक शांतता निर्देशांक 2025मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी आइसलँड हा देश जागतिक शांतता निर्देशांक 2025मध्ये प्रथम क्रमांकावर आहेत. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे नंबर 25. जागतिक शांतता निर्देशांकामध्ये आइसलँड किती वर्षापासून प्रथम क्रमांकावर आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 2008 सालापासून जागतिक शांतता निर्देशांकामध्ये आइसलँड प्रथम क्रमांकावर आहेत. मित्रांनो, हे होते 27 जून 2025च्या चालू घडामोडी. असे जनरल नॉलेजचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. इथेच थांबूया. धन्यवाद.